चौथ्यातला दुसरा प्रश्न जो आहे तो आपण पाहतोय पहिल्यांदा. क्वेश्चन नंबर 4 त्यातलं सेकंड. टू एम स्क्वेअर मायनस 5m इक्वल टू 0 आणि एमच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या 2 आणि 5/2 दिलेल्या आहेत. तर 2 असताना तुम्हाला काही अडचण येणार नाही, तुम्ही सोडवला असेलच. पण 5/2 असताना काय येतं कसं येतं ते आपण पाहूया. सेकंड ती व्हॅल्यू जी आहे ती आपण घेणार आहोत. सेकंड व्हॅल्यू आपली m इक्वल टू 5/2. पुटिंग m इक्वल टू 5/2. लेफ्ट हँड साइड इज 2m स्क्वेअर मायनस 5m. 2 इंटू m स्क्वेअरची व्हॅल्यू 5/2 मायनस 5 इंटू 5/2. बरोबर आहे. इथं ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तो ब्रॅकेट स्क्वेअर लिहायला विसरू नका. मग 2 इंटू 5 चा स्क्वेअर 25, 2 चा स्क्वेअर 4 मायनस 5 इंटू 5 25/2. या 2 आणि 4 ला भाग जातोय तो द्यायचा बे एक बे बेदुने 4 म्हणून तुमचा 25/2 मायनस 25/2 म्हणून त्याच नंबर मधून तोच नंबर आपण मायनस केला तर आन्सर तुमचं 0 येणार आहे. म्हणून तुमचं हे आन्सर 0 इक्वल टू RHS आलेली आहे. आपलं RHS मिळाली. आणि म्हणून m इक्वल टू 5/2 इज द रूट ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. m इक्वल टू 5/2 इज द रूट ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. या इक्वेशनची ते रूट आहे असं आपण याच्यावरनं सांगू शकतो. कारण तुमची व्हॅल्यू जी आहे ती 0 आलेली आहे. राईट हँड साइडची व्हॅल्यू इतकी ती आलेली आहे. लक्षामध्ये हे स्क्वेअर करणं इथे गरजेचं होतं. न्यूमरेटर डिनोमिनेटर दोघांचा स्क्वेअर करायचा. 5 चा पण स्क्वेअर करायचा आणि 2 चा पण स्क्वेअर करायचा. 2 ने 4 ला डिवाइड करून घ्यायचा आहे. वेळेवरती जॉईन होत चला. तर अशा प्रकारे हा चौथा प्रश्न जो आहे त्यातलं दुसरं एक्झाम्पल मधलं दुसरं हे आपण घेतलेलं आहे. लक्षात ठेवा. आता क्वेश्चन नंबर 5 जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे. व्हॉट इज द क्वेश्चन नंबर 5? फाइंड के. फाइंड के म्हणजे व्हेरिएबल के आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. फाइंड के इफ x इक्वल टू 3. फाइंड के if x equal to 3 is a root of equation kx square minus 10x plus 3 equal to 0. त्या इक्वेशनचं x equal to 3 हे तुमचं एक रूट आहे. तर k ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला फाइंड करायची आहे. ओके. तर मग याचं सोल्युशन किंवा आन्सर जे आहे ते काय राहणार आता. तर x इक्वल टू 3 बरोबर. x इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ इक्वेशन kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इक्वल टू 0. या इक्वेशनचं ते रूट आहे. म्हणून तुमची पोट x इक्वल टू 3. पोट x जिथं तुमचा x आहे या इक्वेशन मध्ये इथं व्हॅल्यू 3 लिहायची आहे इन द इक्वेशन. म्हणजे जिथे आपला आहे k इंटू x तुमचा आहे. x ची व्हॅल्यू लिहायची आपल्याला 3 स्क्वेअर मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इक्वल टू 0. याप्रमाणे जिथं जिथं आपला x होता या इक्वेशन मध्ये त्या ठिकाणी आपण काय लिहिलं आहे 3 हा नंबर लिहिलेला आहे. एक्स स्क्वेअर म्हणून 3 स्क्वेअर मायनस 10 इंटू एक्स म्हणून 10 इंटू 3 आणि प्लस 3 आहे सेम आपला.
माझा स्क्वेअर करून घ्या. के इंटू 3चा स्क्वेअर तुमचा 9 होईल. -10. आता हा प्रॉडक्ट आधी करायचा आहे. चुकून काही मुलं 3 + 3 करून घेतात आणि नंतर त्याला 10 निघून जातात, मग चुकतं आपलं उत्तर. म्हणून आधी हा प्रॉडक्ट जो आहे 10 × 3, तर हा मायनस आहे म्हणून तुमचं हे -13 + 3 = 0. माझा k × 9 दॅट इज 9k. आता हा -30 आहे +3 आहे. 30 ला साईन तुमचं निगेटिव्ह आहे, 3 ला साईन पॉझिटिव्ह आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्यांची सबट्रॅक्शन करायची आणि जो नंबर मोठा आहे त्याचं साईन तुमच्या अँसरला द्यायचं, म्हणून ते -27 येतील. कारण 30 - 3 तुम्ही केलं 27 येतं, पण 30 ला साईन तुमचं निगेटिव्ह आहे म्हणून ते -27 येतील = 0. आता हे -27 आपण साईड चेंज करून नेले तर ते काय होणार आहे +27 होणार आहेत. नंतर 9 ची साईड चेंज केली आपण, 9 इकडे तो मल्टिप्लाय आहे म्हणून साईड चेंज केला तो काय तुमचा डिवाइड होणार आहे. 9 × 3 = 27 म्हणून के ची व्हॅल्यू तुमची किती आली, के आली आहे. आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायची होती, बरोबर. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के म्हणजे के ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची होती, ती आपण शोधलेली आहे आणि ती किती आली, व्हॅल्यू ऑफ के इज 3. तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला कम्प्लीट करायचं होतं. काही शंका याच्यामध्ये बोला, काही शंका कोणाची? नाही, कोणतरी मध्ये बोललो होतं ना आता, तेव्हा म्हटलं काही शंका आहे कोणाची काय. आज 35 आहे, आज संख्या थोडी वाढलेली आहे, पण अजूनही संख्या पूर्ण झालेली नाही. कारण संख्या जवळजवळ सांगितल्याप्रमाणे 130च्या पुढं टोटल संख्या दोन्ही तुकड्यां मिळून आणि फक्त 30-35 मुलं हजर आहेत पा. तर क्वेश्चन 6 जो आहे तो आपण पाहूया. क्वेश्चन 6 स्क्रीनशॉट काढून ठेवा. क्वेश्चन 6 वर सेम आहे, फक्त ऍक्टिव्हिटी बेस्ड म्हणजे एम्प्टी बॉक्सेस जे आहेत, रिकामे चौकोन जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. One of the roots of the equation 5m². 6वं एक्झाम्पल आपण घेतोय आता. 5m² + 2m + k = 0 is -7/5. One of the roots of equation 5m² + 2m + k = 0 is -7/5. Complete the following activity to find the value of k. जसं आपण एक्झाम्पल 5 मध्ये आपण के ची व्हॅल्यू फाइंड केली, तसं एक्झाम्पल 6 मध्ये सुद्धा के ची व्हॅल्यू फाइंड करायची. फक्त तिथे जेवढ्या एम्प्टी बॉक्स दिल्या त्या एम्प्टी बॉक्स आपल्याला भरायच्या आहेत. त्या एम्प्टी बॉक्स मध्ये आपला अचूक अशी संख्या असेल, व्हेरिएबल असेल, नंबर असेल ते आपण त्या ठिकाणी लिहायचं आहे पहा. मग त्यासाठी सोल्युशन, मग इथं एम्प्टी बॉक्स इज अ रूट of quadratic equation. Quadratic equation 5m² + 2m + k = 0. Hence put m = empty box in the equation. म्हणून तुमचं 5 × empty box square प्लस 2 × empty box आणि प्लस k = 0. Hence empty box plus empty box plus k = 0. म्हणून तुमचा empty box plus k = 0. म्हणून तुमचं k = empty box. याप्रमाणे आपला हे एम्प्टी बॉक्स मध्ये काय येणार आहे, कोणता नंबर येणार आहे तो आपल्याला शोधायचा आहे पहा. मग मागच्या एक्झाम्पल सारखंच इथं कोणती व्हॅल्यू येणार आहे, -7/5. बरोबर आहे, -7/5. काही सांगितलं पहा, 5m² + 2m + k = 0 इज द वन रूट ऑफ -7/5.
बरोबर. या इक्वेशनचं हे एक रूट आहे, म्हणून इथे व्हॅल्यू तुमची -7/5 चिन्हासह घ्या. इथं -7/5 हे तुमचा आन्सर असणार आहे पहिल्या एम्प्टी बॉक्समध्ये. मग इथं तुमची एम ची व्हॅल्यू कोणती ठेवायची आता? -7/5. हीच आपलं जे रूट आहे तीच व्हॅल्यू घ्यायची आहे, म्हणून -7/5. इथं -7/5, इथे तुमचं -7/5 आहे. पुढे आता इथं सुद्धा -7/5. सगळ्या ठिकाणी तेच आहे पहा, म्हणजे किती सोपं आहे तसं पाहिलं तर. -7/5 इथे तुमचा -7/5. आणि मग आता इथं मात्र हे डायरेक्ट तुम्हाला आन्सर लिहायचं आहे, स्क्वेअर करून त्याला 5 ने मल्टिप्लाय करून असं आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. इथे हा प्रॉडक्ट जो आहे तो करून या ठिकाणी लिहायचा आहे. मग आता हा स्क्वेअर जर केला तर किती होणार आहे तुमचा? -7/5 चा स्क्वेअर. तर तुम्हाला सिम्प्लिफाय करून दाखवतो आम्ही. 5 इंटू हा 5 तुमचा आहे तसाच, मी इकडे करून दाखवतो तुम्हाला. तर 7 चा स्क्वेअर तुमचा 49 आणि 5 चा स्क्वेअर 25. बरोबर आहे. याप्रमाणे असणार आहे. निगेटिव्ह नंबरचा सुद्धा स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो, हे आपण कालच पाहिलंय. त्याच्यामुळे तो पॉझिटिव्हच तुमचा 49/25 असणार आहे. 5 ने भाग जातोय तो देऊन टाकायचा, 5 5 25. म्हणजे शिल्लक काय तुमचं? वरती 49 आणि खाली तुमचा 5 शिल्लक राहिला, म्हणून इथे आन्सर तुमचं 49/5. हे तुमचं पहिल्या एम्प्टी बॉक्स मध्ये येईल. दुसरं इथं आता सरळ सरळ आहे, इथं काही कुठला स्क्वेअर करायचं नाही, काही पुढे भाग जात नाही. 2 ने 5 ला किंवा 2 ने 7 ला वगैरे असं भाग जात नाही, म्हणून 2 आणि 7 चा प्रॉडक्ट बरोबर आहे डिवायडेड बाय 5 असणार आहे. पण इथं प्लस साईन आहे, इथं मायनस साईन आहे, म्हणून तुमचं साईन मायनसच राहील. म्हणून -2 × 7 इज 14/5 आणि प्लस के आहे तसाच. आता मग पुढच्या स्टेपवर काय करायचं? आता एकच एम्प्टी बॉक्स आलेला आहे. इथं तुमचा एक एम्प्टी बॉक्स म्हणजे या दोघांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जी आहे चिन्हानुसार तुमच्या साईन नुसार, हे पॉझिटिव्ह आहेत हे निगेटिव्ह आहेत, म्हणजे तुमची काय होणार आहे? सबट्रॅक्शन होणार आहे. मग ती सबट्रॅक्शन आपण करून घेऊया. कशी ती सबट्रॅक्शन ती पहा आणि तीच एम्प्टी बॉक्स मध्ये लिहायची. बाजूला हे करून घ्यायचंय, अंदाजे लिहायचं नाही, दुसऱ्याचं पाहून लिहायचं नसतं. म्हणून 49/5 -14/5. डिनॉमिनेटर कसा आहे दोघांचाही? सेम आहे. डिनॉमिनेटर सेम असला की फक्त न्यूमरेटरची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची असते, पण इथं सबट्रॅक्शन आहे म्हणून मायनस तुमचं आहे, म्हणून 49 - 14/5 लिहायचं आहे. म्हणून 49 - 14 केलं किती येणार आहे? 35/5. 5 ने 35 चा भाग जातो का? 5 ने 35 डिवाइड होतील का? बरोबर आहे. 5 × 7 = 35 आहे का नाही? म्हणून या ठिकाणी 7 ने भाग झाला, ही व्हॅल्यू तुमची किती आलेली आहे? ही सबट्रॅक्शन जी आहे, या 2 नंबर सबट्रॅक्शन ही तुमची +7 आलेली आहे, म्हणून इथं +7 लिहायचं डायरेक्ट. म्हणजे हे सगळं करावं लागेल तुम्हाला, लक्षात घ्या. हे केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. तर अंदाजे तुम्ही हेच परत लिहिलं आणि तेच परत पुढे मांडलं तर उपयोगाचं नाही. फायनल सिम्प्लिफाय करून, सबट्रॅक्शन करून, ऍडिशन करून जे काय असेल ती करून घ्यायची या फ्रॅक्शन नंबरची, या नंतरच आन्सर तुमच्या एम्प्टी बॉक्स मध्ये लिहायचा आहे. मग हा +7 आहे, साईड चेंज केली आपण -7, म्हणून हे आन्सर तुमचं आता -7 आलं, म्हणून के ची व्हॅल्यू -7. ओके, संपलं. तर आपला आता क्वेश्चन 5, 6 म्हणजे हा प्रॅक्टिस सेट 2.1 जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे. त्यातली आपण बरीचशी एक्झाम्पल, जवळ सगळीच एक्झाम्पल आपण घेतलेली आहेत. आता पुढचा टॉपिक जो आहे तो आपला पाहायचा आहे सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. ज्या मेथड आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या, 3 मेथड्स आहेत. त्यापैकी पहिली मेथड जी आहे ती आपल्याला पाहायची आहे. मग पुढच्या पॉइंटचं नाव आपण घेणार आहोत. स्क्रीनशॉट काढून घेतला. हे आपल्यासाठी आहे की तुम्ही बाजूला करायचं असतं. जिथं आपण एक्झाम सोडू त्याच ठिकाणी बाजूला करून पेन्सिलने हे कॅल्क्युलेशन करून हे शेवटी आन्सर त्या ठिकाणी लिहायचं असतं, लक्षात ठेवा. मग पुढचा पॉइंट आता सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. अवयव पद्धतीने वर्ग समीकरणांची
मुळं शोधायची आहे. Solution of a quadratic equation by factorization. अवयव पद्धत. फॅक्टरायझेशन म्हणजे अवयव पद्धत. पॉलिनॉमियलचे जे फॅक्टर काढतो त्याचप्रमाणे करायचं आहे, वेगळं काहीच नाही. तर या मेथडला फॅक्टरायझेशन मेथड असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. हिलाच काय म्हणायचंय? फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथड. मग कसं सोडवायचं? तर याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत. पॉलिनॉमियलच्या आपण पाहिलं आहे. स्क्वेअर टर्म आहे तिचा कोएफिशियंट 1 असताना कसे फॅक्टर पाडायचे मिडल टर्मचे, आणि स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 नसताना फॅक्टर कसे पाडायचे आहेत, ती मेथड या ठिकाणी आपल्याला वापरायची आहे. तर सॉल्व एक्झाम्पल इथे तुम्हाला 5-6 दिलेली आहे. 5 ती तुम्ही घरी सोडवा, वहीमध्ये लिहून काढा, समजून घ्या. आपण प्रॅक्टिस सेट 2.2 सुरू करत आहोत. क्वेश्चन काय तो? सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. आता जे आपल्या परीक्षेला सुद्धा असाच क्वेश्चन येतो, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. त्यावेळेस आपलं ही फॅक्टरायझेशन मेथडच वापरावी लागते. दुसरी मेथड ज्या इतर मेथड ज्या त्या वापरून चालत नाही, कारण 3 मेथड येणार आहेत आपल्याला सोल्युशन फाइंड करण्यासाठी. 3 मेथड. पहिली मेथड म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड, सेकंड कंप्लीट स्क्वेअर मेथड, आणि थर्ड तुमची फॉर्म्युला मेथड. अशा 3 मेथड येणार आहेत. त्यापैकी आपल्याला आता पहिल्यांदा फॅक्टरायझेशन मेथड जी आहे ती घ्यायची आहे. म्हणजे आपल्या मिडल टर्मचे योग्य पद्धतीने 2 भाग करायचे असतात. मिडल टर्म जे आहे, मध्य पद जे आहे, त्याचे आपल्याला 2 योग्य पद्धतीने भाग करायचे असतात. ते कसे करायचे, काय करायचे, हे प्रत्यक्ष एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं की तुमच्या लक्षामध्ये येईलच. मग यातलं पहिलं एक्झाम्पल, x² - 15x + 54 = 0. हे तुमचं पहिलं एक्झाम्पल आहे. तर इथं स्क्वेअर टर्म जी आहे x², त्याचा कोएफिशियंट कोणता आहे? बरोबर आहे, 1 आहे. मग ज्यावेळेस 1 असेल त्यावेळेस आधी कॉन्स्टंट टर्म जी आहे ती लिहून काढायची. कॉन्स्टंट टर्म मराठीत त्याला काय म्हणायचं आहे? स्थिर पद. स्थिर पद बरोबर 54 तुमचं आहे. कॉन्स्टंट टर्म बरोबर 54 आहे. नंतर मिडल टर्मचा जो कोएफिशियंट आहे, म्हणजे एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो लिहायचा. कोएफिशियंट ऑफ एक्स किती? तो एक्स -15, नुसता 15 नाही, -15. म्हणजे तुम्हाला प्रॉडक्ट जो आहे तो +54 पाहिजे. बरोबर. कॉन्स्टंट टर्म जी आहे ती म्हणजे तो प्रॉडक्ट असणार आपला. हा शेवटचा प्रॉडक्ट आला पाहिजे. त्या 2 नंबरचा प्रॉडक्ट +54, आणि त्या 2 नंबरचा +54 म्हटल्यावर दोघांनाही साईन तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यावा लागेल, किंवा दोघांनाही साईन तुम्हाला निगेटिव्ह घ्यावं लागेल. पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह यापैकी एखादं साईन जे आहे ते घ्यावं लागणार आहे. शेख रियान कालपासून सांगतोय, वेळ जॉईन होत नाही. तर तुम्हाला इथं 15 ला साईन कोणतं आहे? मायनस साईन आहे, निगेटिव्ह साईन आहे. म्हणजे दोन्हीही नंबरला निगेटिव्ह साईन घेतलं पाहिजे, तर आणि तरच तुमचा प्रॉडक्ट जो आहे तो काय येणार आहे? पॉझिटिव्ह येणार आहे. म्हणून तुमचं 54 चे फॅक्टर तर असे पाडायचे की त्या दोघांची बेरीज जी आहे ती 54 आली पाहिजे. कारण सेम साईन म्हटलं बेरीज होणार आहे, ऍडिशन होणार आहे, आणि त्यांचे गुणाकार जो आहे तो 54 आला पाहिजे. गुणाकार मल्टिप्लिकेशन 54 आणि ऍडिशन 15. मग कोणकोणते 54 चे फॅक्टर पडतात? मी तुम्हाला इथे पाडणार होता 1 × 54. हे तुम्हाला मी गेल्या वर्षी पण सांगितलं होतं पहा. 1 × 54 पॉलिनॉमियलचे आपण घेतलं होतं. तर या दोघांची ऍडिशन तुम्ही केली किती होणार ती? का नाही, इकडे आपण प्रॉडक्ट लिहितोय आणि इकडे तुम्ही ऍडिशन आपण लिहिणार 55. बरोबर. 54 आणि 1 ची ऍडिशन 55 ही आपलं योग्य नाही.
तुमची 2 इंटू 27 2 गुणिले 27 दोघांची ऍडिशन तुम्ही केली ती येणार तुमची 29 ही पण नको आहे आपल्याला 3 इंटू 18 8 आणि 3 ची बेरीज तुम्ही केली तर ती तुमची 20 वर येणार आहे ही पण नाही. इथं सबट्रॅक्शन केली तर 15 येणार आहे पण इथं आपलं सबट्रॅक्शन करून चालणार नाही का. सबट्रॅक्शन म्हणजे साठी काय होतं एकाला साईन पॉझिटिव्ह असतं एकाला साईन निगेटिव्ह असतं तर प्रॉडक्ट तुमचा +54 आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला दोघांना सेम साईन घ्यावं लागणार आहे. आधी आपण म्हणून ऍडिशन करून पाहतोय. पुढे 4 ने याला भाग जाईल का 4 ने भाग जात नाही 5 ने जात नाही 6 ने 6 इंटू 9 6 आणि 9 ची ऍडिशन तुम्ही केली तर बरोबर 15 येते. पहा 9 आणि 6 ची बेरीज तुम्ही केली ती 15 येते म्हणून दोघांना साईन जे आहे ते निगेटिव्ह घ्यायचं आहे. म्हणजे याची योग्य फॅक्टर जे आहे ते -6 इंटू -9 आणि मग -6 -9 जे वरती नंबर तिथेच खाली लिहायचे आहेत इथं सेम साईन आहे म्हणून त्यांची बेरीज तुमची होणार आहे ती -15 येईल. दोघांना साईन तुमचं निगेटिव्ह आहे म्हणून प्रॉडक्ट हा तुमचा +54 असणार आहे. आणि म्हणून याप्रमाणे मिडल टर्मचे दोन भाग करायचे जे इथं आपण -50 दाखवले -6 आणि -9 म्हणून हे इक्वेशन जे आहे ते आपण खाली लिहूया परत x² - 15x + 54 = 0 म्हणून तुमचं x² - 6x - 9x + 54 = 0. म्हणजे हे सर्व जे आपण केलं फक्त हे दोन भाग करण्यासाठी आपण केलं. योग्य असे दोन भाग या 15x चे -15x चे योग्य प्रमाणात दोन भाग करण्यासाठी हे आपण या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आता तुमचं ग्रुपिंग करायचं. पहिल्या दोघांचा एक ग्रुप दुसऱ्या दोघांचा एक ग्रुप. फर्स्ट 2 टर्म जे आहेत त्यांचा ग्रुप आणि सेकंड 2 टर्मचा ग्रुप करायचा आहे. मग फर्स्ट 2 या ग्रुपमध्ये फर्स्ट ग्रुपमध्ये काय कॉमन निघतंय ते पाहायचं. इथं x आहे तुमच्या पहिल्या टर्म मध्ये इथे तुमचा x आहे म्हणजे x कॉमन. इथं 6 आहे पण इथं 6 नाही म्हणजे तुमचा नंबर कॉमन आहे फक्त ओनली x इज कॉमन. म्हणजे x² मधला x इंटू x त्यात x² मधला x बाहेर घेतला x शिल्लक राहिला. मायनस साइन आहे तसंच 6 इंटू x x बाहेर आलाय 6 तुमचा शिल्लक राहिलाय. आता इथं 9 आहे 9 × 54 इथे तुमचा 9 येणार आहे. इथे x आहे पण इथे x नाही म्हणजे इथं फक्त नंबर तुमचा कॉमन असणार आहे आणि तो म्हणजे -9 इन ब्रॅकेट मध्ये जो पहिला ब्रॅकेट मिळाला तोच लिहून टाकायचा. तुमचं 9 घेतलं इथं x राहील आणि इथं -6 राहील = 0. आता काय बोलायचं इथं वरती प्लस साईन आहे आणि खाली तुमचं मायनस साईन आलं. कसं काय आलं तर ज्यावेळेस आपण हे मायनस साईन बाहेर घेतो बरोबर हे मायनस साईन आपण कॉमन घेतलेलं आहे याने याला प्रॉडक्ट केला बरोबर 9 ने आपण आतमध्ये ज्यावेळेस प्रॉडक्ट करू त्यावेळेस वरची स्टेप आपल्याला मिळाली पाहिजे. जर तुम्ही समजा इथं +6 घेतलं तर काय होणार आहे -9 × +6 एक नंबर तुमचा निगेटिव्ह एक नंबर पॉझिटिव्ह म्हणजे प्रॉडक्ट तुमचा निगेटिव्ह येईल म्हणजे तो -54 आला असता. इथं प्लस आहे म्हणून मायनस इंटू मायनस -9 इंटू -6 म्हणून ते तुमचे +54 येणार आहेत. -9 × +x -9x -9 इंटू -6 +54 असणार आहे. तर अशा प्रकारे हे तुमचं सॉल्व्ह करायचं होतं. आता हे ग्रुप झाल्यावरती म्हणजे पहिला जो आपला ब्रॅकेट मिळाला दुसरा पण ब्रॅकेट मिळतो पहा x - 6 x - 6 बरोबर दोन्ही ब्रॅकेट तुमचे सेम आहेत म्हणून आता हा ब्रॅकेट तुम्हाला कॉमन घ्यायचा आहे. म्हणून x - 6 हा ब्रॅकेट आपण कॉमन घेतल्यावर तर पहिल्या ब्रॅकेटला कोणत्या नंबरने मल्टिप्लाय केलंय x व्हेरिएबल दुसऱ्या ब्रॅकेटला -9 ते दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आहे. x - 9 = 0. जे फॅक्टर आपले इथं पडले का नाही तेच तिथं आले पहा -6 x - 6 -9 x - 9 हेच तुमचं या ठिकाणी सुद्धा आलेलं आहे. आणि मग हे 0 कधी असणार आहे एकतर पहिला ब्रॅकेट 0 असला पाहिजे किंवा दुसरं ब्रॅकेट कारण दोघांचा प्रोडक्ट तुमचा 0 आहे त्यापैकी एक ब्रॅकेट तुमचा 0 असणं गरजेचं आहे तर आणि तरच तुमची राईट हँड साईड 0 होऊ शकते. म्हणून मी तुमचं सोल्युशन करता x - 6 = 0 or x - 9 = 0. सो x = 6 -6 ची साईड चेंज केली 6 झाला और x = 9 -9 ची साईड चेंज केली तो तुमचा पॉझिटिव्ह झालेला आहे. तर अशा प्रकारे हे सोल्युशन आपल्याला मिळालं x = 9 आणि x = 6. शेवटी शब्दामध्ये आन्सर लिहायचं आहे कोणतं 6 and 9 are the roots of given quadratic equation. दिलेल्या इक्वेशनचे रूट जे आहेत ते तुमचे 6 and 9 आहेत. अशा प्रकारे हे एक्झाम्पल जे आहे
ते फॅक्टरायझेशन मेथडने सोडवायचं होतं. काय शंका कुणाची? ओके ओके. आता सेम तुमचं सेकंड एक्झाम्पल पण आहे. थर्ड एक्झाम्पल जे आहे ते आपण पाहूया. आता मग स्क्रीनशॉट काढून घेतला. ओके. कारण तुम्हाला सांगितलं वहीमध्ये नोंदी पाहिजे, कारण आम्ही कुणाच्याही घरी कधी भेट देऊ, आम्हाला वह्या कंप्लीट दिसल्या पाहिजे. जेवढं शिकवलंय तेवढं आम्हाला दिसलं पाहिजे. तर आता एक्झाम्पल नंबर 3 आपण पाहूया. आता एक्झाम्पल नंबर दुसरं घ्या ना एक्झाम्पल. दुसरं नको, दुसरं तुम्ही सोडू शकता, काय अडचण नाही. सर पण त्याचे कोएफिशियंट 1 आहेत ना. हो असू द्या ना. मग -20 आहे का नाही? -20 हा तुमचा कॉन्स्टंट टर्म आहे आणि एक्सचा कोएफिशियंट 1 आहे. आता -20 प्रॉडक्ट हा -20 आला पाहिजे, बरोबर. इथं तुमचं -20 असणार आहे. एक्सप्लेन करून सांगून तुमच्या लक्षात येईल. इथं -20 आहे आणि इथं 1 आहे. मग प्रॉडक्ट तुमचा निगेटिव्ह आला पाहिजे. प्रॉडक्ट हा तुम्हाला निगेटिव्ह पाहिजे आणि प्रॉडक्ट निगेटिव्ह म्हटलं एकाला पॉझिटिव्ह साईन घ्यावं लागेल, एकाला निगेटिव्ह साईन घ्यावं लागेल. मग ज्यावेळेस एका नंबरला पॉझिटिव्ह साईन असेल, एका नंबर निगेटिव्ह साईन असेल, त्याची सबट्रॅक्शन होते. तर तुमचा +1 आहे, म्हणजे मोठ्या नंबरला प्लस साईन घ्यायचं आणि लहान नंबरला मायनस साईन घ्यायचं. म्हणजे असे कोणते दोन नंबर आहेत की त्यांची सबट्रॅक्शन 1 येते आणि प्रॉडक्ट 20 येतो? तर कोणते? डायरेक्ट तोंडी तुम्ही काढू शकता पुढचं पटापट. 5 × 4 पण 1 × 20 सबट्रॅक्शन 19 येणार आहे. 2 × 10 सबट्रॅक्शन 8 येणार आहे. पण तुमचं 4 × 5 किंवा 5 × 4 तुम्ही केलं म्हणजे +5 × -4, तर 5 - 4 तुम्ही केलं की आन्सर तुमचं वर येणार आहे. मिडल टर्मचे दोन भाग कोणते होणार आहेत? 5x - 4x. लक्षामध्ये? ओके. तर आता थर्ड एक्झाम्पल जे आहे ते आपण पाहूया. 2y³ y² प्लस 27y प्लस 13 = 0. हे तुमचं थर्ड एक्झाम्पल आहे. तर इथं माझा कॉन्स्टंट टर्म तुमची कोणती आहे? 13. वायचा कोएफिशियंट 27, कोएफिशियंट ऑफ वाय. तुम्ही इथं याप्रमाणे करून सोडा प्रयत्न केला आहे असं मागच्या एक्झाम्पल प्रमाणे, तर काही केलं हे सुटणार नाही. 13 × 1 हेच याचे फॅक्टर पडणार आहेत, बरोबर आहे. 13 × 1 13 चे फॅक्टर तुमचे एकमेव, कारण हा तुमचा प्राईम नंबर आहे म्हणून 13 × 1 हाच तुमचे फॅक्टर असणार आहे. 13 आणि 1 ची तुम्ही ऍडिशन केली ती 14 येणार आहे. आपल्याला इथं 27 पाहिजे, ते शक्यच नाही. मग इथं आपण काय दिसतंय आपला? तर y² कोएफिशियंट y2 आहे पहा. मग तो सुद्धा इथे लिहिला पाहिजे. कोएफिशियंट ऑफ y² = 2. आणि मग या दोघांचा प्रॉडक्ट करायचा आहे. कुणाचा? कॉन्स्टंट टर्म आणि कोएफिशियंट ऑफ y² यांचा प्रॉडक्ट करायचा आहे. म्हणून 13 × 2 किती ना तो 26. या दोघांचा प्रॉडक्ट केला आपण. मग 26 चे फॅक्टर, आता गुणाकार तुमचा 26 आला पाहिजे आणि त्या दोन नंबरची ऍडिशन +27 आहे, म्हणजे दोघांना पॉझिटिव्ह नंबरच घ्यावा लागेल, बरोबर आहे. म्हणून 26 × 1 किंवा 1 × 26 किंवा 26 × 1. 26 आणि 1 ची ऍडिशन तुम्ही केली की तुमची 27 येणार आहे. म्हणजे 27 च्या पुढे 26 + 1. हे लक्षामध्ये आलं का? कारण हेच इथं महत्वाचं आहे की ज्या वेळेस y² चा कोएफिशियंट म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट एकापेक्षा वेगळा असेल त्यावेळेस तो नंबर आणि कॉन्स्टंट नंबर, बरोबर, कॉन्स्टंट टर्म यांचा प्रॉडक्ट करायला विसरायचं नाही. ते जर तुम्ही केलं नाही आणि जर फॅक्टर पाडण्याचे प्रयत्न केले, दोन भाग करण्याचे प्रयत्न केले, पडणार नाही. म्हणून आधी तो गुणाकार करून घ्या. या दोघांचा हा गुणाकार करायचा आहे आणि नंतर मग हा +27 जो आहे
त्याच्या इतके त्याचे फॅक्टर जे आहे ते पाडायचे. समज 13 दुने 26 आणि 26 एक 26 म्हणून 27 प्लस 1 हे तुमचं 26 प्लस 1 हे 27चे 2 भाग होणार आहेत. मग या प्रमाणे टर्मचे 2 भाग करायचे. 2y² प्लस 26y प्लस 1y म्हणजे नुसता y लिहायचा प्लस 13 इक्वल टू 0. मागच्या सारखंच पहिल्या दोघांचा ग्रुप करायचा, दुसऱ्या दोघांचा ग्रुप करायचा. पहिल्या ग्रुपमध्ये काय कॉमन निघू शकतं, इथं 2 आहे, 13 दुने 26, इथंही 2 आहे, इथं y आहे, इथंही y आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला y व्हेरिएबल पण कॉमन मिळेल, 2 नंबर पण कॉमन मिळेल, म्हणजे 2y हे तुम्हाला कॉमन मिळणार आहे. मग ब्रॅकेटमध्ये शिल्लक काय राहील, 2 बाहेर आला, y² मधला 1y बाहेर आला, 1y तुमचा शिल्लक राहील, y इंटू y मधला 1y शिल्लक राहिला. इथं तुमचा y बाहेर आला 26 मध्ये 2 इंटू 13 म्हणून 2 बाहेर आल्यावरती 13 शिल्लक राहील. y प्लस 13 हे तुमचं ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील 2y कॉमन घेतल्यावर. आता दुसऱ्या दोघांमध्ये जर पाहिलं तर इथं y आहे, इथं y नाही, इथं 13 आहे, इथं 13 नाही, म्हणजे काहीच कॉमन नाही. ज्यावेळेस काहीच कॉमन नसतं त्यावेळेस 1 हा नंबर कॉमन घ्यायचा असतो, म्हणून प्लस 1 हा नंबर कॉमन घेतला आपण इन ब्रॅकेट y प्लस 13 इक्वल टू 0. लक्षात ठेवा, ज्यावेळेस 2 टर्म मध्ये कुठलीही संख्या कॉमन नसेल त्यावेळेस 1 हा नंबर कॉमन घ्यायचा आहे. कधी कधी ते दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणून पॉझिटिव्ह 1 घेतला, दोन्ही निगेटिव्ह असतील तर निगेटिव्ह 1 घ्यावा लागेल. म्हणजे ते या ठिकाणी असलेल्या टर्मच्या साईनवर डिपेंड असेल, पण 1 हा नंबर त्या ठिकाणी असणारच आहे, मग तो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. मग y प्लस 13 सेम साईन आहे, सेम ब्रॅकेट आहे, तो तुमचा एका ब्रॅकेटमध्ये कॉमन येईल तो आपला. दुसऱ्या ब्रॅकेट शिल्लक काय ठेवायचा, तर मग पहिल्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय 2y, दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय प्लस 1, ब्रॅकेट कम्प्लीट 0. संपलं. याप्रमाणे फॅक्टर मिळालेत. मग पहिला ब्रॅकेट इकडून 0 घ्यायचा, दुसऱ्या ब्रॅकेट इकडून 0 घ्यायचा आपला. आता y प्लस 13 इक्वल टू 0 और 2y प्लस 1 इक्वल टू 0. हा प्लस 13 साइन चेंज केला म्हणजे मायनस 13 होणार आहे, और y इक्वल टू 2y इक्वल टू प्लस 1 तिकडे आला म्हणजे मायनस 1 होईल, आणि म्हणून y इक्वल टू हा प्लस आपला 2 जो आहे तो मल्टिप्लाय आहे, साइड चेंज केली म्हणजे तो डिवाइड होणार आहे. म्हणून तुमची रूट कोणती मिळाली, -13 अँड -1 हाफ. -13 अँड -1 हाफ इज द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. इज दॅट क्लिअर? येस. दोन्हीही आपण घेतलेले आहेत मेथड्स. पहिली मेथड पहिल्या एक्झाम्पल आपण स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 होता, इथं स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंटचा अदर दॅन 1 आहे, एकापेक्षा वेगळा असेल, पण तो 2 असेल, 3 असेल, 5 असेल, कुठलाही असू शकतो. पण अदर दॅन 1 असताना कसं सोडवायचं, 1 असताना कसं सोडवायचं, ही 2 एक्झाम्पल मध्ये आपण प्रत्यक्ष पाहिलेली आहे. ती मेथड लक्षात घ्या. हे जे करतो आपण ते मिडल टर्मचे 2 योग्य भाग करण्यासाठी हे जे आपण सगळं केलेलं आहे हे तुम्ही तोंडीही करू शकता. हे असं सगळं लिहिलंच पाहिजे असा आग्रह नाही. या दोघांचा प्रॉडक्ट बरोबर हे तुम्ही शॉर्टकट मध्ये असं जरी लिहिलं 13 इंटू 2 बरोबर आहे, 13 इंटू 2 26 आणि 27 असं शॉर्टकट मध्ये जर तुम्ही लिहिलं तरी चालू शकतं. हे सगळं असं डिटेलमध्ये लिहिलंच पाहिजे असं काही नाही, पण आपलं समजावं म्हणून हे तुम्हाला मी डिटेलमध्ये लिहून दिलेलं आहे. त्याप्रमाणे आपण ते लिहिणं गरजेचं आहे. ओके. मग असे 35 होते, आता शिल्लक तुमचे बघा 28 राहिले, बाकीचे लेफ्ट झाले लगेच. म्हणजे काही कळत नाही, गरज आहे की नाही आहे असं आम्हाला वाटतं एकंदरीत. असो, काल सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ आपले टाकले जातात, जे आपले लेक्चर झालं त्याचे व्हिडिओ पण टाकले जातात. कारण मागच तुम्ही सांगितलं की सर व्हिडिओ पण टाकत चला, आम्हाला आधी कळलं नाही तर आम्ही व्हिडिओमध्ये पाहून ते करू शकतो. ओके, आपण त्यावर व्हिडिओ पण टाकतो, ते व्हिडिओ पण पाहत चला. व्हिडिओ आपले जे आहेत त्याला लाईक करत चला, कमेंट्स करत चला, आणि चॅनल जो आपला आहे त्याला सबस्क्राईब पण करा. ओके. येस. अजून काही शंका कोणाची? मग परत आपण आता उद्या याच टायमाला भेटू. रविवारी मात्र सुट्टी राहील, कारण आता मला वाटतं तुमचं लगेच मराठीचं लेक्चर आहे माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर ना? ओके.
चला डन मग डन. ओके